तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की शेअर मार्केटच्या पासून लांब राहायचं ते शहाण्या लोकांचं काम नाहीये, कारण पैसे त्याच्यात जातात. जर मी तुम्हाला म्हणालो की ह्याच शेअर मार्केटमध्ये एक स्त्री आज खंबीरपणे उभी आहे, असं बरेच पूर्वी असं सगळं व्हायरल होतं की स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आणि जुगार आहे. या शेअर मार्केटच्या जोरावर तिने स्वतःच एक साम्राज्य स्थापन केलेलं आहे. की महिन्याच्या शेवटच्या तारखेला घरामध्ये इन्कम सोर्स यायला पाहिजे. 7 लाख महिलांना त्यांनी सशक्तीकरण केलेलं आहे. पण तुम्हाला असं दडपण नाही आलं का, म्हणजे आता आपण पैसे लावणार, पैसे गेले तर? की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला उत्तुंग यश मिळवायचं असेल, खूप मोठी झेप घ्यायची असेल, तर आपले स्वप्न तितकेच मोठे असायला हवेत. एकदम व्यवस्थित नॉलेज असलं, अभ्यास पाहिजे, पाहिजे. त्याशिवाय कारण उतरायचं. पहिलीचा मुलगा 10वीची एक्झाम देऊ शकत नाही. बरोबर. अच्छा. तर मग मुलांना सांभाळून, घर सांभाळून असं कोणता मला व्यवसाय करता येईल ज्यातून मला घरामध्ये एक्स्ट्रा इन्कम घेऊन येता येईल. तुमच्या एक्झाम मध्ये कधी फेल झालात की नाही मग? नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की शेअर मार्केटच्या पासून लांब राहायचं ते शहाण्या लोकांचं काम नाहीये, बरोबर, कारण पैसे त्याच्यात जातात. जर मी तुम्हाला म्हणालो की ह्याच शेअर मार्केटमध्ये एक स्त्री आज खंबीरपणे उभी आहे, या शेअर मार्केटच्या जोरावर तिने स्वतःच एक साम्राज्य स्थापन केलेलं आहे. 7 लाख महिलांना त्यांनी सशक्तीकरण केलेलं आहे. तर अशा महिलेला आज आपण स्टुडिओमध्ये भेटायचंय. तर मी स्वागत करतो पौर्णिमा ताई यांचं. पौर्णिमा शिरीषकर यांचं नाव आहे. तर स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. एकतर तुम्ही मला ताई म्हणलात, खूप छान वाटलं ते. स्टॉक मार्केट सारखा विषय म्हणजे सांभाळणं, असं बरेच पूर्वी असं सगळं व्हायरल होतं की स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आणि जुगार आहे, या Yes. दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं. बरोबर. पण मी जेव्हा स्वतःच्या काहीतरी शोधामध्ये होते आणि कुटुंब सांभाळत असताना नोकरी करणं हा थोडा डिफिकल्ट विषय होता गेले 15 वर्षापूर्वीपासूनचा. आणि अच्छा. 2 मुलं आणि त्यांना सांभाळून पुन्हा व्यवसाय करणं किंवा एखादी नोकरी करणं हे थोडं चॅलेंजिंग होतं मला. तर मग मी स्वतःला एक प्रश्न विचारला की नक्की मला काय हवंय म्हणून. आणि मग एकच प्रश्न येत होता, कारण एकतर कुटुंब मोठं होत होतं, बरोबर. संसाराची एक जबाबदारी होती. बरोबर. आणि त्यावेळेला असं एक दृष्टिकोनच डोळ्यासमोर होता ना की महिन्याच्या शेवटच्या तारखेला घरामध्ये इन्कम सोर्स यायला पाहिजे. बरोबर. मग ते नोकरी करा किंवा बिझनेस करा. सो अच्छा. हे दोन्ही ऑप्शन होते की त्या दोन्ही ऑप्शन पैकी एकतरी ऑप्शन निवडायचं आणि आपण आपल्या क्षेत्राला निवडून आपल्याला कामाला पुढे जावं लागेल. मग तुम्ही काय शेअर मार्केटचं काय असं शिक्षण केलंय की काय? नक्कीच. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला उत्तुंग यश मिळवायचं जर असेल, तर ते प्रशिक्षण असायला लागतं. अच्छा. आणि नोकरी करताना तुम्हाला डिग्री असावी लागते. बरोबर. आणि व्यवसाय करत असताना त्या क्षेत्रातलं प्रशिक्षण असावं लागतं. बरोबर. तर मी माझं वयाच्या अगदीच 19व्या वर्षीच माझं लग्न झालं होतं. त्यामुळे फॅमिलीची जबाबदारी लवकर आणि फारसं शिक्षण नव्हतं माझ्याकडे. ती डिग्री नव्हती की मी चांगल्या ठिकाणी जॉबला जाईल, पण स्वप्न खूप मोठी होती. अच्छा. आणि मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला उत्तुंग यश मिळवायचं असेल, खूप मोठी झेप घ्यायची असेल, तर आपले स्वप्न तितकेच मोठे असायला हवेत. अच्छा. तर मग मुलांना सांभाळून, घर सांभाळून असं कोणता मला व्यवसाय करता येईल ज्यातून मला घरामध्ये एक्स्ट्रा इन्कम घेऊन येता येईल. आणि हे सर्च करत असताना माझ्या डोळ्यासमोर एकच दिसत असं की आपल्याकडे कॉम्प्युटर आणि इंटरनेट ह्या 2 गोष्टी जर असतील, तर आपण खूप चांगले पैसे कमवू शकतो. आणि ते होतं प्लॅटफॉर्म म्हणजे स्टॉक मार्केट. पण तुम्हाला असं दडपण नाही आलं का, म्हणजे आता आपण पैसे लावणार, पैसे गेले तर? म्हणजे जे आहे आपल्याकडे भांडवल, म्हणजे समजलं ना तुम्हाला, जे आहे ते पण गेले तर काय करणार, असं दडपण नाही आलं तर का? ही दडपण म्हणजे एकतर आपलं म्हणजे सळसळतं रक्त असतं. अच्छा. ती एनर्जी असते. आणि आपण त्यावेळेला अगदी स्वतःला खूप शाणे समजत असतो. तर त्या एज मध्ये आपण त्या विचारा पद्धतीने करत असतो. त्यामुळे दडपण होतं, पण थोडा शाणपणा पण जास्त होताच ना, की काहीतरी करून दाखवायचंय. आणि हे हुनर होतं की उद्या माझी मुलं मोठी होतील, मग माझं स्वतःचं अस्तित्व काय. अच्छा. आणि मुळात माझी सासू आणि माझी आई ह्या दोघी पण एंटरप्रेन्योर्स होत्या. आणि मग तिकडे मला दिसत होतं की यार, जी महिला कमवते ना, तिचं घरामध्ये खूप चालतं. असं प्रत्येक वेळेला नसतं, पण ठीक आहे. ओके. तर नाही, पण मी हे पाहत होते ना की माझे बिचारे वडील माझ्या आईचंच ऐकत होते. ओके. बिचारे सासरे पण सासूच नेहमी ऐकायचे. अच्छा. म्हटलं ही पॉवर कशी काय येऊ शकते, तर पैशाची पॉवर असते ती.
आणि ओके. मग ते डोळ्यासमोर होतं की जर माझी सासू आणि माझी आई जर उद्योजिका आहेत आणि घर म्हणजे संपन्न आणि समृद्ध जर ठेवायचं असेल तर घरामध्ये 2 इन्कम सोर्स असायला हवेत. एक तर अच्छा. नोकरी आणि जॉब. तर हम्म. माझे वडील जॉबला होते आणि आई छोटा हम्म. बिझनेस करत होती. सासूचा पण बिझनेस होता आणि माझे सासरे अरे वा. नोकरी करत होते. सो त्या दोघींकडून इन्स्पायर होऊन मी म्हटलं मलाही घर बसकं म्हणायचं नाहीये. बरोबर. मुलं मोठी होतील, पण मला पण त्यांच्याबरोबर हळूहळू मोठं व्हायचं आहे. की एक स्वतःचं इन्कम सोर्स जर असेल तर एक फ्रीडम मिळतं बरोबर. आणि जबाबदारी ही दोघांचीच पण असते. जर आपल्याला सुखी आणि समृद्ध जीवन जगायचं असेल म्हणजे आपण म्हणतो ना की सुखी कुटुंब ही जी कल्पना जर करायची असेल आणि ते स्वप्न जर पाहायचं असेल तर सुखी कुटुंबाची ही व्याख्या मला असं वाटतं की दोघांची असते. नवरा आणि बायकोची. ते अच्छा. एकमेकांना समजून घेण्यापासून तितकंच कॉन्ट्रिब्युशन असतं की इन्कम सोर्समध्ये सुद्धा. बरोबर. तर ते हेल्दी असेल तर पूर्ण घर हे हेल्दी राहतं. बरोबर. तर अशा तर तुम्ही म्हणजे आता तुम्ही आता व्यवस्थित सेटल झालेला त्याच्यामध्ये, हां. तर आता तुम्हाला काय वाटतं, जो विचार होता अगदी. की आता माझं चालणार, तसं होतंय का मग? कसं होतं माहितीये काय? हा विचार म्हणजे ते स्वप्न असतात, की अरे हां, हां. माझंही कुणीतरी घरात ऐकायला हां, हवं. हां, मी जे हां. काय म्हणते ते कुणीतरी ऍक्सेप्ट करायला पाहिजे किंवा आपण महाराष्ट्र कम्युनिटीमध्ये आहोत, तर आपल्याकडे बरोबर. फेस्टिवल जास्त असतात. येस. मग फेस्टिवलमध्ये त्या सणाच्या दिवसांमध्ये सुनेला पण प्राधान्य मिळावं, तिचंही कोणीतरी ऐकावं. सो अच्छा. ही छोटी-मोठी अपेक्षा ही प्रत्येक महिलेला असतेच. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं असं की नवऱ्याने ऐकावं. हं. त्यांनी ऐकलं, बाकी कोणी नाही ऐकलं तरी चालेल. पण त्यांनी पण ऐकावं आणि थोडा आपल्याला मान द्यावा, ही बरोबर. अपेक्षा ही प्रत्येक महिलेची असते. ही अपेक्षा माझीही होती. आणि मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वतः ती जबाबदारी घेतली. काय करतात सर? काय करतात? माझे मिस्टर आज मीडियामध्ये आहेत आणि आज अच्छा. तक न्यूज चॅनलमध्ये आज ते एच-ओ-डी म्हणून वर्क करतायत. अरे वाह! बापरे! एकदम डायरेक्ट म्हणजे न्यूजमध्ये. हां. न्यूजमध्ये. म्हणजे काय झालं की लगेच व्हायरल होणार न्यूजमध्ये. अगदी, हां. अगदी, अगदीच. अच्छा. आणि मग आता मग ऐकतात की नाही मग तुमचं मग? ऐकतात ना, कारण तो अच्छा. ऐकण्यासाठी घरामध्ये फक्त 1च तास असतो. अच्छा. त्यामुळे तो म्हणतो 1 तास तर मी ऐकतो चुपचापपणे. बरं ताई, मी तुम्हाला विचारायचं होतं की मला म्हणजे एक नॉलेजसाठी म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल की ते डेरिव्हेटिव्हज वगैरे काय असतं प्रकार? बरोबर, ते बरोबर. काय म्हणजे स्टॉक कसं? मार्केटमध्ये ना वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. हां. सो जसं ऊन आणि पावसाळा आणि हिवाळा असे ऋतू असतात ना, बरोबर. तशाच पद्धतीने मार्केटमध्ये पण वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या प्रोडक्टचं प्राइस कमी वरती खाली होतं. अच्छा. तर मग अशा पद्धतीने मार्केटमध्ये वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. मग तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये काम करताय, कमोडिटीमध्ये करताय, करन्सीमध्ये करताय. जेव्हा अच्छा. तुम्ही कमोडिटी आणि करन्सीमध्ये करता तेव्हा डेरिव्हेटिव्हज मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करत असता. सो असे खूप छान प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण शांतपणे घरात बसून इन्कम सोर्स करू शकतो. सगळं बाउन्सर गेलं. सगळं बाउन्सर गेलं. ते कम्युनिटी काय म्हणालात तुम्ही? कमोडिटी मार्केट जे आहे ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इक्विटी मार्केट. हां. इक्विटी मार्केटमध्ये काय होतं, वेगवेगळ्या कंपन्यांवरती आपण पैसे गुंतवतो. ओके. ठीक आहे, ते कंपन्या प्रोडक्ट्स बनवतात. मग ते अच्छा. सेक्टर्स असतात, टेक्सटाईल असेल, इंडस्ट्रीज हं. असेल, बँकिंग सेक्टर. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला तेच विचारते, की आपण जेव्हा आपले पैसे सेव्ह राहावेत, हं. तर ते घरात पण राहू शकतात. पण आपल्या बरोबर. डोक्यामध्ये कसं, की घरच्यापेक्षा बँकेमध्ये ते जास्त सेव्ह चांगले राहतील. हो. आणि म्हणून आपण बँकेमध्ये जाऊन अकाउंट वगैरे ओपन करतो आणि आपले पैसे, हां. कष्टाचे पैसे बँकेत बँकेत जमा करतो. बरोबर. पण आज बँक आपल्याच पैसे घेऊन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. कारण ते कोणी हो. शेती करायला जात नाहीये किंवा एखादा हां. प्रोडक्ट बनवत नाहीये. अच्छा. तर हे जे स्ट्रक्चर आणि किंवा वेगवेगळे सेक्टर आहेत. मग बँकिंग सेक्टर येतं, फार्मा सेक्टर येतं, आयटी सेक्टर येतं. ह्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा इक्विटी मार्केट असं म्हटलं जातं. पण जे नैसर्गिक उत्पन्न आहे म्हणजे आपण जे म्हणतो सिल्वर अँड गोल्ड, हां. सोनं चांदी, तेल आहे, हं. जे आपल्याला खाणीमधून मिळतं, जी नैसर्गिक संपत्ती आहे, बरोबर. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत. हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याला हं. कमोडिटी मार्केट असं म्हणतात. अच्छा. आणि करन्सी म्हणजे वेगवेगळ्या देशातली चलन ओके. जे खर्चासाठी लागतं, हो. ते आपण भारतात राहून वेगवेगळ्या देशाची चलन विकत घेऊ शकतो आणि विकू शकतो. ओके. त्याला करन्सी मार्केट असं म्हणतात. त्यामुळे अरे मार्केटमध्ये बापरे! असे वेगवेगळे सेगमेंट आहेत. हं. त्याच्यामध्ये खूप छानपैकी आपण काम करून 2 पैसे कमवू शकतो. पण त्याचं एकदम व्यवस्थित नॉलेज अभ्यास असलं, पाहिजे, हां, अभ्यास पाहिजे. पाहिजे. त्याशिवाय उतरायचं कारण नाही. पहिलीचा मुलगा 10वीची एक्झाम देऊच शकत नाही. बरोबर. आणि 10वीचा विद्यार्थी जेव्हा शाळात जातो तेव्हा पॅरेंट्सला वाटतं की ह्याला चांगले मार्क्स मिळावे म्हणून तो क्लासला पाठवतात. बरोबर.
सो क्लासमध्ये काय होतं, तुमचं पूर्णपणे स्टडी खूप बेस्ट करून घेतात आणि मग तुम्हाला एक्झामला प्रिपेअर करतात. बरोबर. तसंच कोणत्याही क्षेत्रामध्ये जर उत्तुंग यश मिळवायचं असेल तर त्याचा टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मग तुमच्या एक्झाम मध्ये कधी फेल झालात की नाही? मग कधी काय? खूप वेळा फेल झाले ना, कारण काय हो असं का? जे मी कम्युनिटीमध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्र कम्युनिटीमध्ये आहे, तिथे स्टॉक मार्केट सारखा विषय म्हणजे डोळे मोठे बरोबर. आणि म्हणजे आरडाओरडा खूप. हो. आणि एकतर मी महिला असताना मी ह्या अशा जुगार सारख्या क्षेत्रामध्ये जायचं म्हणजे अजून वेगळं दृष्टिकोन. पण जुगार हा शब्द बरोबर आहे का? नाही, जुगार हा शब्द कधी जेव्हा आपण अनपढ असतो आणि खेळायला जातो, तेच म्हणून. प्रॅक्टिस न करता खेळतो तर तुम्ही हरणारच आहे. बरोबर. तर प्रॅक्टिस केली, प्रॉपर नॉलेज केलं, कारण प्रत्येक मी स्टॉक मार्केटला एक गेम म्हणून पाहते. अच्छा. जसा कॅरमचा गेम आहे, चेस गेम आहे, प्रत्येकाचे नियम वेगवेगळे आहेत. बरोबर. आपण कुठलाही गेम खेळतो त्याचे नियम फॉलो करतो, ते पाहतो आणि मग गेम खेळायला जातो. बरोबर आहे. तसं तुम्ही एन्जॉय करता म्हणजे तुम्ही. स्टॉक मार्केट, कारण अच्छा. मला त्याची स्ट्रेंथ कळली. आज लॉकडाऊन होतं, हम्म. अख्खं इंडिया बंद होता, फक्त हम्म. स्टॉक मार्केट चालू होतं. ओ. हा बरोबर. येस. ठीक आहे. आज तुम्ही वेगवेगळे क्षेत्र बघा, म्हणजे टेक्सटाईल असू देत, फार्मा असू दे, फूड सेक्टर असू दे, हे सगळेचे सेक्टर आज तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि तिथून ते लोक इन्व्हेस्टमेंट घेतात, स्वतःचा चांगला पोर्टफोलिओ बनवतात आणि जे काही प्रॉफिट झालेलं आहे, जे बरोबर. अनेक लोकांनी जी गुंतवणूक केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांच्या त्यांच्या कंपनीमध्ये, तर तिथून जे काही प्रॉफिट होतं ते शेअर करतात आणि त्यालाच आपण स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट असं म्हणतो. ओके. किती सुंदर आणि एकदम एकदम म्हणजे एकदम सोप्या शब्दामध्ये ताईंनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने स्टॉक मार्केट काम करतं. तर मी तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा स्वतः पैसे जेव्हा कमवायला लागलेत, तर तेव्हा असं कधी वाटलं की बाबा इतरांना पण त्याचं नॉलेज द्यावं? हो, नक्की. म्हणजे जेव्हा एखाद्या म्हणजे एक तुमचा परिवार ते आता 7 लाख महिला सशक्तीकरण तुम्ही केलं महिलांचं, हे कशा पद्धतीने झालं ते जरा सांगा. खूप म्हणजे हे महत्वाचा प्रश्न आहे की मी माझ्यासोबत अनेक महिलांना कसं पुढे घेऊन आले. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्टॉक मार्केट हा विषय का निवडला, कारण सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण असे अनेक प्रोडक्ट वापरत असतो. ओके. म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपण बरोबर. मोबाईल, मोबाईल. कोणी आपल्याला मेसेज केला किंवा कोणाला गुड मॉर्निंग, गुड नाईट, त्यावेळी आपण मोबाईल आता वापरतोय. त्याच्यानंतर कॉस्मेटिक्स आले, टूथपेस्ट आलं, सोप आलं, मग गॅस वापरतोय, मग फूडसाठी काही वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतोय, FMC सारखे प्रोडक्ट्स वापरतोय, क्लोथ टेक्सटाईल वापरतोय, इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑटोमोबाईल, तेच ना, ट्रान्सपोर्टेशन युनिट. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्टॉक मार्केट येते आणि कळत नकळत आपण त्याच्यावरती खर्च करतोय. म्हणजे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पण आपण खर्च करतोय, खाण्यापिण्यासाठी खर्च करतोय, इव्हन ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण इलेक्ट्रिसिटीचं बिल, घरचं भाडं, मुलांच्या शाळेची फी, हे तर रेग्युलर करत आहोत, दुधाचं बिल. पण त्याच्यामध्ये अजून एक जर ऍड केलं की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, अनेक बिलं आहेत, 10 बिलं आहेत, त्या 10 बिलामध्ये 11वा बिल जर ऍड केलं की ₹1000 स्टॉक मार्केटचं बिल. तर मला असं वाटतं की हे जी 10 बिल आहेत ना, आपल्याला पुन्हा कधी रिटर्न्स नाही देणार, पण 11वं जे आहे ना बिल, ते आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये डबल देणार. पण ते नॉलेज पाहिजे त्यासाठी. नॉलेज पाहिजे. अनेक क्लासेस आहेतच आणि मी स्वतः मग सुरुवात केली की आज मी शिक्षण घेऊन सुद्धा घरी आहे. ही खंत वाटत होती, म्हणून मी मला स्वतःला काहीतरी सुरुवात करावं म्हणून स्टॉक मार्केट सारख्या क्षेत्रामध्ये मी प्रवेश घेतला. म्हटलं अशा अनेक महिला असतील, त्यांच्या काहीतरी स्वप्न असतील, तर त्यांना त्यांचं स्वप्न एकच आहे की मी काहीतरी कमवती असावी. बरोबर. जेणेकरून घरामध्ये एक एक्स्ट्रा इन्कम येईल आणि तडजोड करावी नाही लागणार. सणासुदाच्या वेळेला आपण नेहमी मुलांना काय हवंय ते सगळं पाहतो आणि नंतर मग आपण आपला विचार करतो. पण जर घरामध्ये एक्स्ट्रा इन्कम असेल तर आपण जॉईंटली एकत्र शॉपिंग करतो. किती सुंदर विचार आहेत. खरंच बऱ्याच जणांना हे असे विचार यायला पाहिजेत, कारण आजकाल हे विचार आता सध्या कुठेतरी लोक पावत आहेत असं होत आहे. तर अजूनही तुम्हाला विचारायचं होतं की बिझनेस म्हणजे तुमचे शेअर मार्केट आणि घर, हे कौटुंबिक जीवन आणि तुम्ही हे कसं काय तुम्ही मॅनेज केलं? कारण ते स्वप्नच होतं ना की मला माझं घर सुंदर आणि हेल्दी ठेवायचं आहे. आणि जर घरामध्ये जर हेल्दी म्हणजे आरोग्य जर चांगलं असेल, जर ते घर हेल्दी ठेवायचं असेल तर मी वेल्दी होणं खूप गरजेचं आहे. अच्छा. आणि घरातील सगळ्यात महत्वाचा कुटुंबाचा सदस्य जो असतो ना, ज्याच्या हातामध्ये
पूर्ण कुटुंबाची दोरी असते, शिदोरी म्हणतो ना असं, तर ती महिलेच्या हातामध्ये असते. कारण दिवसभर घरातला पुरुष मंडळी हा बाहेर असतो घरामध्ये इन्कम घेऊन येण्यासाठी, आणि त्याच्यावरती खूप प्रेशर असतं. बरोबर. आणि ते थोडं प्रेशर मी पण हँडल केलं तर ती माझी पण जबाबदारी आहे. घरामध्ये येणारं इन्कम, त्याची बचत आणि त्या कुटुंबाला सुखी ठेवणं ही खरं तर महिलेची जबाबदारी आहे. कारण ती जर हेल्दी असेल तर ती घराला खूप चांगल्या पद्धतीने वेल्दी ठेवू शकते. आणि मग हे खूप महत्वाचं होतं, अंडरस्टँडिंग महत्वाची होती. आणि संसारामध्ये तर भांडणंही होतातच आणि रुसवे फुगवे असतात. नवऱ्याबद्दलची खंत असते की अरे हा मला वेळ नाही देत, हा जास्त वेळ बाहेरच असतो. पण ते कोणासाठी असतं? कुटुंबासाठीच असतं ना. बरोबर. म्हणजे पूर्वी माझीही भांडणं होत होती माझ्या नवऱ्याबरोबर, अच्छा. पण आता मला कळतंय की हा अरे हा हा. बिझनेस करत असताना किती चॅलेंजेस येतात बरोबर. आणि घरामध्ये किती दुःख असले तरी बाहेर आपल्याला हसरा चेहरा ठेवावा लागतो. आणि बरोबर. नवरा बायकोंसाठी जो मिळालेला वेळ असतो ना कुटुंबामध्ये, तो खूप खूप मोलाचा येतो. आणि त्या मोलाच्या वेळामध्ये जर मी अजून भांडणं जर आणली हा. तर तो क्षण पण मिस होऊन जाईल आयुष्यातला, आणि तो पुन्हा माझ्या आयुष्यात पुन्हा येणारा नाहीये वेळ. बरोबर. तर त्या वेळेचं जपणूक आणि त्याला मौल्यवान बनवणं हे माझ्या हातात होतं. त्यामुळे संसार आणि माझा स्वतःचा बिझनेस हा कितीही कठीण आला आणि कितीही काटेकुट्याचा प्रवास जरी झाला तरी तो मला हसता ठेवायचा होता. बरोबर. तर हा प्रवास. तर मॅडम, तुम्हाला अजून एक विचारायचं होतं की आता बरेच जण आपले व्ह्युअर्स जे आहेत ते बघतायत शो आपला, तर त्यांच्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमचे काही असे पर्सनल हॅक्स आहेत का, म्हणजे पर्सनल काही युक्त्या आहेत का की जेणेकरून एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ठेवायचे अशा घरी? असं काही आहे का की आता तुम्ही म्हणालात की माझे पण भांडणं व्हायची, मग त्यावेळेला तुम्ही म्हणजे काय ठरवलं, काय म्हणजे मेंटली काय प्रिपेअर्ड होतात, कशा पद्धतीने त्याच्यातनं वाट काढलीत, किंवा काही तुमच्या असे काही छोट्या छोट्या युक्त्या असतील त्या जरा तुम्ही शेअर केल्यात तर जरा बरोबर. नक्कीच. खूप मला हा प्रश्न अनेक महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर क्षणाचं साथीदार हे आपणच असतो. आपल्याला आपलं आयुष्य सुंदर करायचंय की आयुष्यभर दुःखातच राहायचंय? कारण आपण ज्या गोष्टीवरती फोकस करतो ना, तीच गोष्ट आपल्या आयुष्यात घडत असते. म्हणजे जर मी विचार केला ना की मला आनंदी आणि हसरच राहायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर तो क्षण तसाच आपल्याला जगता येतो. नाहीतर आपण कारण देत राहिलो ना, किंवा हे असं नाहीये, हे बरोबर नाहीये, माझ्या नवऱ्याने मला वेळ नाही दिला, तो मला काही मदत नाही करत, असे बऱ्याच महिलांचे कंप्लेंट्स असतात. मग मला हाच प्रश्न तुम्हाला देखील विचाराय की तेव्हा तो जेव्हा जॉबला जातो तेव्हा तुम्ही त्याच्या जॉबमध्ये जाऊन मदत करता का? अच्छा. तेव्हा तो एकटा हँडल करत असतो. त्याला त्याच्या आईचं पण ऐकायचं असतं, त्याला त्याच्या भावंडांचंही ऐकायचं असतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या बायकोचंही ऐकायचं असतं. पण एक अशी स्पेस असते ना की त्याच्या आयुष्यामधली की एक कोणतरी खास व्यक्ती असते ना, तर ती त्याचं कुठल्याही क्षणाला काही जरी झालं तरी ती ते ऍक्सेप्ट करते. बरोबर. आणि ती व्यक्ती म्हटलं तर मला असं वाटतं की ती व्यक्ती हे आपणच बनवू शकतो त्याच्यासाठी. की बायको हा जो शब्द आहे ना अर्धांगी म्हणून, तर मला असं वाटतं की हा अर्धांगीचा रोल आपणच त्याच्या आयुष्यातला महत्वाचा ठरला पाहिजे. आणि तो महत्वाचा ठरण्यासाठी ही आपली सगळी धावपळ असते. त्याच्या आजूबाजूला किंवा त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी. त्यांनी वेळ नाही दिला म्हणून ती कुरकुर करण्यापेक्षा जो काही वेळ मिळाला ना तो आनंदामध्ये घालवण्यासाठी. तर हे असं जर झालं ना तर आपली मुलं आपल्याला कॉपी करत असतात. आपण किती आयडियल आई आहोत हे आपल्या मुलांनाही आपल्याला दाखवायचं असतं आणि ते संस्कार घडवायचे असतात. बरोबर. आपणही आपल्या भावंडांमध्ये मोठा पद असतं आणि ते आपल्या दोघांना बघून, म्हणजे नवरा बायकोंना बघून ते आणखीन घडत असतात की अरे भाऊजी आणि ताई बघ कसे आहेत. कारण ते आपल्या लोकांकडे बघून इन्स्पायर होत असतात पुढची जनरेशन. तर पुढच्या जनरेशनला काहीतरी आपल्याला मेसेज द्यायचा, पण तो चांगला द्यायचा, चांगले संस्कार द्यायचे आहेत. कारण आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. बरोबर. हे संस्कार आपल्याकडूनच पुढच्या पिढीला जाणार. मग आपण आदर्श बनणं खूप गरजेचं. आणि आयुष्यामध्ये काट्याकुट्यांचा प्रवास हा असणारच आहे. तर ह्या काट्याकुट्याच्या प्रवासामध्ये कमळाचं फुल कसं येईल किंवा गुलाबाचं फुल कसं येईल हे आपल्या हातामध्ये. कारण चिखलामध्ये पण कमळ उगवतं. तर प्रत्येकाची परिस्थिती ही खूप स्ट्रॉंग असेल, खूप भरपूर पैसे असतील, त्याच्यापेक्षा आमच्या दोघांचं बॉन्डिंग किती छान आहे ह्याच्यावरती माझा जास्त फोकस होता. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैसा आपल्या मागे कसं धावेल ह्याच्यावरती आम्ही फोकस केलं. कारण बायकोला ना नवऱ्याची साथ असायला हवी आणि नवऱ्याला बायकोची साथ असायला हवी. त्यामुळेच कामं खूप चांगली होतील. खूप सुंदर विचार आहेत ताईंचे आणि खूप छान त्यांनी सांगितलं की बाबा पैशाच्या मागे धावण्यापेक्षा
पैसा आपल्या मागे धावला पाहिजे आणि नवरा बायकोची साथ ही एकमेकांना किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वाची आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि कसं आहे ताई, की लहान मुलं सुद्धा आपलं अनुकरण करतात. आपण कसे वागतो, आपण कुठले शब्द वापरतो, ते सुद्धा ते परफेक्ट अनुकरण करतात. आणि ते शिकवायची गरज नाही, लगेच एकदम बोबडं ते बोलतात. बरोबर. त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा होतं, की काही बायका ज्या आहेत, त्या काही मुली ज्या आहेत, त्या अशा म्हणतात की मी स्पष्ट बोलते. पण तुम्हाला असं वाटतं का, की स्पष्ट बोलणं आणि उद्धट बोलणं ह्याच्यात थोडंसं तारतम्य जर ठेवला, तो जो फरक जर लक्षात ठेवला आणि बोललं, तर संसार टिकवायला, संसारामध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवायला एक चांगलं होतं. म्हणजे पॉझिटिव्हिटी राहते संसार टिकवायसाठी, असं तुम्हाला वाटतं का? स्पष्ट बोलणं आणि मनातलं बोलणं ह्यात खूप फरक आहे. हम्म, हम्म, मनातलं बोललं जातं की मला काय हवंय म्हणून, ती मांडणी केली जाते हळुवारपणे. बरोबर. आणि मी स्पष्ट बोलते ह्याचा अर्थ असा कधी कधी होतो ना, की मला पटत नाही, तुम्हाला पटो वगैरे न पटो, म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार नाही करत की त्या क्षणाला त्याला काय वाटेल. तर स्पष्ट बोलणं आणि मनातलं बोलणं यात खूप फरक आहे. तर स्पष्ट बोलायला हवं ज्या ठिकाणी बोलायचंय, पण एखाद्याची मनाची भावना न दुखावता बोलणं तर एक चांगलं वाटेल. पण ते स्पष्ट बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या मनाची भावना जर दुखावेल, तर त्याला स्पष्ट बोलणं म्हणत नाही, त्याला उद्धट बोलणं असं म्हणतात, असं मला वाटतं. बरोबर. हे खूप म्हणजे खूप चांगलं सांगितलं ताईंनी. कारण बऱ्याच जणांचे संसार जे आहेत ते स्पेशली ह्या कारणामुळे तुटतात. म्हणजे गोष्ट शुल्लक असते, पण उद्धट बोलण्यामुळे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला पूर्ण त्याच्या भावनांचा विचार न करता बोलण्याने ते वैमनस्य वाढत जातं. तर तुम्हाला एक विचारायचं होतं प्रश्न, की तुम्ही स्वतः पैसे जेव्हा कमवायला लागलात, तेव्हा असं कधी वाटलं का, की आता माझी लाईफ सेट झाली, आता काही पाठी वळून बघायची गरज नाही, मला आता नवऱ्याची गरज नाही, नवऱ्याच्या पैशाची गरज नाही, असं कधी वाटलं का, की बाबा आता मला काय कोणाची गरज नाही, आता मीच माझी राणी, बस असं काय वाटलं का तुम्हाला? नाही, मी स्वतःच्या पायावरती उभी आहे किंवा मी स्वतः कमवते म्हणून मी सगळं जग जिंकलं असं नाहीये. कारण शाबासकी देण्यासाठी कुटुंबाची तर गरज लागणारच. आपल्या मनातल्या भावना किंवा इतरांनी शाबासकी देणं आणि कुटुंबाने शाबासकी देणं यात खूप फरक पडतो. बरोबर. त्यांचा विश्वास होता की नाही, बेस्ट होईल, नाही जरी झालं तरी आम्ही सपोर्टला आहोत, हरलो तरी पुन्हा उभे राहू, हा जो कळत न कळत सपोर्ट होता ना, म्हणजे कधी कधी नाही शब्दात मांडता येत ना कुटुंबाला, पण ते करत असतात, फ्रीडम देत असतात. आणि मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा अजून काय मोठं हवंय ना, कारण ते कुटुंब त्याच्या एकट्याचं नाहीये, ते आमच्या दोघांचं मिळून आहे. त्यामुळे सुखात दुःखात, प्रवासात, यशात हा कुटुंबाचा तितकाच मोठा हक्क आहे, मला असं वाटतं. तुम्हाला असे पूर्ण पाठिंबा होता, की बाबा तू हारलीस तरी काय हरकत नाही, पण मी तुझ्या पाठीशी, असं करून होता का पाठिंबा? मी तेच म्हणतो ना, की शब्दात कधी नव्हतं. शब्दात नव्हता. अच्छा. आणि शब्दात द्यायला पाहिजे असं काही अपेक्षाही नव्हती. ओके. कारण स्ट्रगल हे दोघांचंच होतं ना. चढ उतार हे आयुष्यामध्ये येतातच, अपडाऊन्स होतातच संसारामध्ये. एखाद्या वेळेला उशीर झाला तर काही कुरकुर आणि किरकिर नव्हती घरामध्ये, मिळून होतं त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे वेळप्रसंगाला सासूही चांगलं देत होती किंवा ती जरी ओरडली तरी नवरा पाठिंबाने होता. अच्छा. त्याचा सपोर्ट होता. आणि सासू सासरे जरी ओरडले तरी ऐकलं तर काही इतकं काही वाईट काही होणार नव्हतंच, कारण त्यांनाही असं वाटतं ना की मी सासूचा रोल निभवायला पाहिजे सुनेसमोर. तर थोडंसं ऐकून घेतलं तर मला वाटतं काही कमी नाही, कारण ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. कारण त्यांच्या पिढीप्रमाणे, त्यांच्या विचाराप्रमाणे ते बरोबर आहेत, आपल्या विचाराप्रमाणे आपण बरोबर. आणि शेवटी आपल्याला जे काय हवं तेच आपण करणार आहोत. बरोबर. त्यामुळे शब्दांपेक्षा एकत्र राहतो आहोत, एकत्र सण आपण साजरे करत आहोत, तर ते मला वाटतं खूप इम्पॅक्टफुल होतं. आणि प्रत्येक गोष्ट शब्दात मांडता नाही आले पाहिजे, पण त्या अदर वेळेला ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्यातूनही आपल्याला कळतं की नाही, येस, आपल्यासोबत आपलं सगळं कुटुंब आहे, आपला नवरा आपल्यासोबत आहे, आपली सासू सासरे आपल्यासोबत आहेत. तर हे आपण आपल्या माइंडला इन्स्ट्रक्ट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर अरे माझी सासूने माझी तारीफ नाही केली, माझ्या नवऱ्याने मला असं नाही केलं, तो हे नाही बोलला. अरे या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा चांगला विचार करूया, म्हणजे आपलं ब्रेन खूप स्ट्रॉंगली अजून होईल आणि दुसऱ्या दिवशी कामासाठी पण चांगलं प्रिपेअर होईल. त्यामुळे
जे वाक्य आहे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, वामनराव पैंच. तर मला असं वाटतं की ते वाक्य जर आत्मसात केलं ना, की कुठल्याही क्षणाला मी माझी स्वतःची सक्षम आहे आणि कुठलेही चॅलेंज असले तरी मी उभी एकटीच राहणार आहे. मी जर कोणाला मदत नाही करू शकत तर मी अपेक्षाही नाही करू शकत. बरोबर. तर संसारामध्ये जर अपेक्षा आल्या ना, तर मग थोडे वादविवाद सुरू होतात. अपेक्षा थांबून एकमेकांना कसं सपोर्ट करू हे जर विचार आले ना, तर सुखी आणि समृद्ध कुटुंब होऊ शकते. बरोबर. तर शेअर मार्केट जे आहे ते सकाळी 9 वाजता बरोबर सुरू होतं आणि दुपारी 3 वाजता संपतं, बरोबर. मग ह्या वेळेमध्ये तुम्हाला मुलांची कितपर्यंत साथ आली किंवा असं किरकिर वाटली किंवा बाबा खूप त्रास देत आहेत, असं कधी झालं का? म्हणजे हा विषय टाइम मॅनेजमेंट वरती आहे आणि स्टॉक मार्केट हा विषय जो आहे ना, त्याचं टायमिंग ते सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होतं तर रात्री 11:30 वाजेपर्यंत असतं. हे रात्री आत्तापर्यंत 11:30. कोणालाच माहिती नाहीये. अच्छा. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही. कारण इक्विटी मार्केट सकाळी 9ला सुरू होतं ते 3:30ला संपतं 3:30. आणि त्याच्यानंतर कमोडिटी मार्केट सकाळी 9:05 सुरू होतं ते रात्री 11:30 वाजेपर्यंत असतं. त्याच सेम अच्छा. टर्मिनलवरती. अच्छा. त्यामुळे मार्केट हा रात्री 11:30 वाजेपर्यंत आहे. आणि मग स्वतःचा बिझनेस सांभाळून कुटुंबाला सांभाळणं हा जो विषय जो आहे टाइम मॅनेजमेंटचा. पण मी इथे अनेक महिलांना असा संदेश देईन ना, की टाइम मॅनेजमेंट तर आपण करतोच, पण त्याच्यापेक्षा आपण जर माइंड मॅनेजमेंट केलं ना, तर आपले सगळे काम आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने होतात. कारण जेव्हा माइंडला कळतं ना, की आज कामवाली बाई येणार नाहीये, तुलाच भांडी घासायची आहेत. बरोबर आहे. म्हणजे मी मेंटली प्रिपेअर्ड होतो आपण. मेंटली प्रिपेअर होतो. बरोबर. तर आपल्याला कळतं की ते मलाच भांडी घासायची आहेत. मग त्यावेळेला आपला माइंड ना ते काम करण्यासाठी ना किरकिर नाही करत. बरोबर. ऍक्सेप्ट करतो. मला माहितीये की मला आज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत वेळ द्यायचा आहे मार्केटला. मग हे काम करत असताना मी माझ्या मुलांना कुठल्या वेळेला कॉलेजमध्ये जायचं किंवा कुठल्या वेळेला शाळेत जायचंय, हे जर टाइम टेबल असेल ना, की मला आज काय करायचं आणि काय करू नये. कारण लोकांना काय काय करायचं ह्याच खूप प्लॅनिंग असतात. बरोबर. आणि मग काय होतं काही वेळेला ना अननेसेसरी ना जे आपल्याला करायचं नाही त्या पण आपण गोष्टी करत असतो. ओके. सो प्लॅनिंग मध्ये ना काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे स्पेसिफिक मांडता आलं पाहिजे. हे मला नाही करायचंय. आज कितीही घरात पाहुणे जरी आले न सांगता तरी जास्त लक्ष न देता आपल्या कामाकडे फोकस देणं खूप गरजेचं आहे. अच्छा. कारण मी जर ऑफिसला असती तर मी ह्या लोकांना हँडल केलं असतं का? नाही. कारण काही पाहुण्यांना सवय असते की न सांगता डायरेक्टली घरात जायचं. हो, बरोबर. अशा लोकांना आपल्याला आपल्या पद्धतीने पण हँडल करणं खूप गरजेचं आहे. अनइन्व्हायटेड गेस्ट. सो मग मी जर जॉब करत असेल तर मी सांभाळलं असतं का? नसतंच ना. आता मी माझा बिझनेस करते म्हणजे मी जर स्टॉक मार्केटला वेळ देते तिथे पण मी एक्सक्यूज नाही देऊ शकत. बरोबर. मी माझ्या व्यवसायाला जर प्रोफेशनली पाहिलं तरच लोक मला प्रोफेशनली पाहतील. तुम्हाला मला एक विचारायचं होतं की ते MSME ते काय असतं तुमच्या? MSME. मी स्टॉक मार्केटचं प्रोग्रामच्या माध्यमातून म्हणजे मी गावागावांमध्ये जाऊन स्टॉक मार्केट सारखं प्रशिक्षण देत गेली की लोकांनी महिलांनी स्टॉक मार्केट सारख्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी. हा विषय घेऊन मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात केली. तर अनेक महिलांनी त्या कार्यक्रमात सहभागी घेतला पण कोणाचंही स्वतःचं बँकिंगचं खातं पण नव्हतं. म्हणजे मी हे 10 वर्षापूर्वीची स्टोरी सांगते. अच्छा. म्हणजे त्या BSc झालेल्या आहेत पण स्वतःचं बँक अकाउंट नाहीये. तर का नाहीये? कारण मी कमवती नाहीये. बरोबर. मग तेव्हा मला असं लक्षात आलं की मी एकटे सुशिक्षित होऊन नाही चालणार आहे. मला विचाराने सुशिक्षित अनेक महिलांना करावं लागणार आहे आणि मग मी उतरले स्टॉक मार्केटच्या प्रशिक्षणामध्ये. आणि मग हे प्रशिक्षण सुरू केले. प्रशिक्षण सुरू करत असताना अनेक गोष्टी समोर आल्या की बाबा आपल्याला काय करायला हवं आणि काय नको करायला हवं. आणि मग ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझी स्वतःची जी कंपनी होती डे टू डे प्रॉफिट. अच्छा. तर मग महिलांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी तर त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि नवऱ्याकडे परत एक्स्ट्रा पैसे मागणं हे त्यांना खूप कमीपणा वाटत होता. बरोबर. की अरे तो ऑलरेडी घरात खर्च होता परत मी माझ्यासाठी कुठे पैसे मागू. तर मग कॉन्सेप्ट आम्ही अशी डिझाईन केली ना की तुमच्याकडे कला आहे ह्या कलेला जर व्यवसायात रूपांतर केलं तर एक बिझनेस सुरू करता येईल आणि बिझनेस मधून होणारा जो प्रॉफिट आहे
त्या प्रॉफिट मधला छोटासा हिस्सा आपण मार्केटमध्ये अच्छा. इन्व्हेस्टमेंट करायचं. अरे वाह! काय सुंदर कल्पना आहे. म्हणजे आपलाच बिझनेस एक आपली आपली कला जी आहे ती बिझनेसच्या रूपात बिझनेसमध्ये रूपांतर करायची. आणायचे. भारत सरकारचा जो मिशन होतं, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्योर्स. अच्छा. ते So, MSME. MSME. MSME म्हणजे मायक्रो जे घरातून व्यवसाय करतात. नंतर मग स्मॉल म्हणजे ते शॉपच्या माध्यमातून करतात. आणि मीडियम म्हणजे खूप मोठा सेटअप आहे. असे एंटरप्रेन्योर्स म्हणजे उद्योजक. उद्योजक बरोबर. मग ह्या कॉन्सेप्ट वरती मी काम करायला सुरुवात केली. गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स मी पाहिल्या. त्याचबरोबर रेग्युलरली मी बजेट हा पण चॅनलवरती सगळेच पाहतात बरोबर. की काय बजेट आहे, पण ते बजेट समजून स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणारे फार कमी आहेत. आपण फक्त ऐकतो, अरे गव्हर्नमेंटची ही स्कीम आली, आम्हाला मिळालंच नाही, पण तुम्ही किती फॉलो केला? तुम्ही मग ह्या ज्या उपक्रम जे गव्हर्नमेंटचे आहेत ह्याची माहिती कशी मिळाली? म्हणजे सामान्य महिलेला ती माहिती कशी काय मिळेल हे जर सांगितलं. हो ना, नक्कीच. कारण ना पूर्वी कसं होत होतं की चॅनलच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून, पेपर मधून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजत होतं की महिलांसाठी आरक्षणासाठी एवढं बजेट आहे, शिक्षणासाठी एवढं आहे, शेतकऱ्यांसाठी एवढं, असे वेगवेगळे सेक्टर्स होते, इंडस्ट्रीसाठी वेगळ्या. बरोबर. मग ते हळूहळू समजून घेतल्या. अनेक कार्यक्रमाला आम्ही स्वतः उपस्थित राहिलो. आणि मी माझं स्टॉक मार्केट हा विषय हा सर्व्हिस सेक्टर मध्ये येतो. ओके. मॅन्युफॅक्चरिंग साठी भरपूर गोष्टी होत होत्या. मग सर्व्हिस सेक्टर साठी काय असेल ज्याच्यामुळे मी माझा बिझनेस अजून 10 पटीने वाढवेन. अच्छा. या दृष्टिकोनातून मग मी गव्हर्नमेंटच्या स्कीम समजून घेतल्या. अनेक उपक्रम राबवत होते. गव्हर्नमेंटच्या साईटवरती जाऊन मी पाहिलं, वेबसाईट सर्च केला. अच्छा. आणि मग तिथे कळलं की महाराष्ट्र शासन अनेक उपक्रम राबवतं. मग त्या उपक्रमात सहभागी झाले. आणि मग ह्या महिलांना, म्हणजे ज्या ऑलरेडी घरेलू महिला आहेत, ज्या व्यवसाय करतायत बरोबर. छोटा मोठा, मग ह्या महिलांसाठी मी काय वेगळं घेऊन येऊ शकते. अच्छा. आणि जेणेकरून मी माझा स्वतःचा स्टॉक मार्केटचा जो क्लासेस आहे तो प्रमोट करू शकेन. माझा स्वतःचा क्लास प्रमोट करण्यासाठी मला वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे लागले, ज्या कार्यक्रमामध्ये गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना मी बोलून त्या स्कीम्स वरती त्यांना टॉक शो देत होते. अच्छा. आणि मग त्यावेळेला ते पॅनलवरती येऊन वेगवेगळ्या स्कीमची माहिती देत होते. आणि मग शेवटचा स्लॉट मी माझ्या स्टॉक मार्केट बद्दल बोलायचे. अच्छा. सो आपण जी ऍड बघतो ना टीव्हीवरती, बिर्याणी मसाल्याची, तो शेफ आधी बिर्याणी बनवून दाखवतो की बिर्याणी कशी बनते. बरोबर. पण एवढी टेस्टी बिर्याणी कशामुळे झाली, तो एंडला सांगतो की या मसाल्यामुळे झाली. अच्छा. सो माझाही तोच प्लॅन केला की मला जर माझ्या क्लासेसमध्ये जर जास्त स्टुडंट घेऊन यायचे असतील, स्टुडंट म्हणजे हाऊसवाईफ, जॉब करणारे, बरोबर, हे जर स्टॉक मार्केटचं प्रशिक्षणासाठी जर यायचं तर मला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि मग मी असे अनेक उपक्रम राबवावे लागले जे बिझनेस रिलेटेड असतील. आणि मग हे उपक्रम राबवता राबवता इतक्या लेवलला मी चांगला पोहोचलो की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आमच्याबरोबर असोसिएट झाल्या. आणि प्रत्येक महिन्याला 100 महिला कार्यक्रमात सहभागी होत गेल्या. त्या हळूहळू उद्योजिका बनल्या, हळूहळू त्या एक्सपोर्टर्स होऊ गेल्या. सो मग गव्हर्नमेंटची स्कीम्स होती महाराष्ट्र शासनाची की एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट झालात तर तुम्हाला रिएम्बर्स मिळेल, तुमचा झालेला खर्च तुम्हाला रिटर्न मिळेल. अच्छा. मग ती स्कीम आम्ही घेतली, ती समजून घेतली. म्हणजे जिथे 1 लाख रुपये खर्च होणार होता तो भरल्याच्या नंतर पुन्हा रिएम्बर्स मिळत होता. थायलंड आणि गोवा आणि सिंगापूर सारखे एक्झिबिशन आम्ही गव्हर्नमेंटच्या पैशांवरती केलं. काय म्हणता? तिथे जाऊन आम्ही आमचे प्रोडक्ट्स, म्हणजे भारतातला आपला जो महाराष्ट्रातला पोह्यांचा चिवडा आहे, आम्ही सिंगापूरला जाऊन विकून आलो. म्हणजे ही सक्सेस स्टोरी होत गेली. आणि मग मी हळूहळू महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोबत काम करायला सुरुवात केली. मॅडम, सरकारच्या काय योजना असतात, ते काय काय योजना आहेत आणि पुरुष सुद्धा याच्यात काय म्हणजे कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतो हे सर सांगा. नक्कीच. म्हणजे व्यवसाय करत असताना सरकारचा मोठा पाठिंबा आहे. आज जर पाहायला गेलं तर पीएमएजीपी, सीएमएजीपी ही जी स्कीम्स आहेत, पीएमएजी म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना, ह्याच्या अंतर्गत बँकांकडून फायनान्स मिळतं. आणि खादी हे अप्रूव्ह करतं फायनान्स की एक नवीन उद्योजक आहे, त्याला व्यवसाय वाढवायचा आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे. प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत ही स्कीम्स येते, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. तर मग हे पीएमएजीपीचं लोन किंवा सीएमएजीपी, तर ह्या लोनमुळे तुम्हाला सबसिडी मिळते. अच्छा. म्हणजे एखादा तुम्हाला जिम सुरू करायची असेल, त्याच्याला लागणारा जे इक्विपमेंट्स आहेत, सेटअप आहे, म्हणजे तुम्ही इंटेरियर डेकोरेशन काही करणार असाल, या सगळ्यासाठी तुम्हाला फायनान्स सरकारच्या माध्यमातून अप्रुव्हल होतं. आणि मग बँक तुम्हाला
फायनान्स करतो. समजा आता 1,00,000चं सामान असेल जिमचं, हा, मग कितीपर्यंत सरकार देतं सपोज सबसिडी? आता तुम्ही 1,00,000साठी अप्लाय केला तर त्याच्यामध्ये 25,000ची तुम्हाला सबसिडी आहे. 15 ते 25,000ची सबसिडी आहे 25%. अच्छा. आणि जर शेड्यूल क्लासमध्ये कोणी असेल तर हा. 35%ची सबसिडी आहे. अरे बापरे, अरे बाप, आणि किती ह्या छान. ज्या सबसिडी किंवा ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत उद्योजकांसाठी, ह्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री ह्या दोघांसाठी पण आहे. म्हणजे इथे फक्त महिलांचे लाड केले जात नाही. अच्छा. ह्याच्यामध्ये कुटुंबातला हा. प्रमुख पुरुषांना देखील तेवढंच प्राधान्य आहे. अच्छा. आणि SC ST जर पुरुष असेल तर त्याला हम्म. 100% सबसिडी आहे. 100% सबसिडी आहे. 100% सबसिडी म्हणजे काय, जर SC ST उद्योजक हम्म. एखाद्या गव्हर्नमेंटच्या एक्झिबिशन मध्ये म्हणजे MSMEच्या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट झाला हम्म. आणि त्या स्टॉलची जर प्राइस 1,00,000 रुपये असेल तर त्याने सुरुवातीला ते ₹1,00,000 भरायचे. ओके. पण जेव्हा एक्झिबिशन संपतो आणि तो दाखवतो की या एक्झिबिशन मध्ये मी स्वतःच उभा होतो, माझ्याकडे उद्यम सर्टिफिकेट आहे आणि ह्या उद्यम सर्टिफिकेट्समुळे त्यांनी जे 1,00,000 रुपये स्टॉलचे भरलेले असतात ते पूर्णपणे त्याला रिटर्न मिळतं. म्हणजे अच्छा. 100% त्याला सबसिडी मिळून जाते. मॅडम, ह्याची माहिती कुठे मिळेल ह्या लोकांना? एकतर MSMEचं पोर्टल आहे हम्म. mymsme.gov.in. तर ओके. ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्याचबरोबर आपलं झेप उद्योगणीचं युट्यूब चॅनल पण आहे. त्या चॅनलवरती पण आपण बऱ्याच गोष्टी इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे. आणि अच्छा. आपली ही जी ऑर्गनायझेशन आहे जी वेळोवेळी अनेक उपक्रम राबवते. त्याचबरोबर आता आपला 23 जून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये हा उपक्रम होणार आहे. अच्छा. जिथे तुम्हाला ऑन द स्पॉट बिझनेसच्या फायनान्सच्या बँका येणार आहेत, ज्या तुम्हाला आम्ही डायरेक्टली कनेक्ट करून देणार आहोत. हम्म. त्याच्यानंतर अनेक उद्योजकांना स्वतःचे प्रोडक्ट विकण्याचा चॅलेंज येतो की माझं मी बरोबर. प्रोडक्ट बनवू शकते पण हम्म. आता विकू कुठे. तर बरोबर. मग विकण्याचा जो प्लॅटफॉर्म आहे हम्म. तर तो आम्ही ऑन द स्पॉट त्यांना रजिस्ट्रेशन करून देतो आहोत. अच्छा. गव्हर्नमेंटची टीम ही अशी एक स्कीम आहे. त्या स्कीमच्या माध्यमातून तुमचे प्रोडक्ट कॅटलॉग हे सगळं ऑनबोर्डिंग केलं जाणार. तुम्हाला हँडहोल्डिंग सपोर्ट दिला जाणार. तुमच्यासाठी लॉजिस्टिक पर्सन जो तुमच्याकडे येऊन प्रोडक्ट पिकअप करेल आणि सेल करेल. असं ONDC हे जे गव्हर्नमेंटचं प्लॅटफॉर्म आहे हा, हा, हा. ह्याच्यावरती आपण आपले प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट सेल करू शकतोय. म्हणजे ऑनबोर्डिंग करण्यासाठी काही गव्हर्नमेंट चार्जेस घेत नाहीये. हम्म. तुमचे प्रोडक्टचे फोटो प्रॉपर तुम्हाला द्यायचे, तुमच्या प्रोडक्टची प्राइस आणि तुम्हाला बायर्स आणून देण्याचं काम पण आज गव्हर्नमेंट करत आहे. अरे वा, किती छान उपक्रम राबवलाय. म्हणजे शोधाशोध करायची गरज नाही. नाहीये. तुम्हाला तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग वरती जास्तीत जास्त फोकस द्यायचा आहे. आणि उद्दिष्ट एकच आहे ना की घरातील प्रत्येक व्यक्ती हा उद्योजक बनावा. अच्छा. पण ही स्कीम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक उद्योजक म्हणून ही आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते की वेगवेगळ्या स्कीमचा अभ्यास करायला पाहिजे, वाचन वाढवलं पाहिजे, बरोबर. वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. जर समजत नसेल तर आता ChatGPT इतका छान प्लॅटफॉर्म आहे हो. की तुम्ही त्याला काही विचारलं त्याचं आन्सर येणार आहे. पण बरोबर. ही माहिती मिळवल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा घरात बसाल आणि बोला की मला काहीच येत नाही किंवा मला जमत नाहीये, हम्म. तर तो तुमचा म्हणजे Lookout दृष्टिकोन आहे. आणि तुमचा तो लुकआउट आणि तुमचंच ते लॉस असणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे उद्योजकांनी ना चपळ असायला हवं. हम्म. उद्योजकांनी जुगाडू असायला पाहिजे. बरोबर. जुगाडू म्हणजे व्हॉट सेन्स? म्हणजे जुगाडू म्हणजे मला दिलेली टास्क ही मला वेळेत कम्प्लीट करता आली पाहिजे. हा, हा. मग त्यावेळेला मी कुठची कारणं देऊ शकत नाही. मला अच्छा. हा प्रॉब्लेम झाला, माझा असा इश्यू झाला, माझ्या फॅमिलीमध्ये ऍक्सिडेंट झाला, हे एक्सक्यूज उद्योजकांनी नाही देऊ शकत. बरोबर. अशी आणीबाणीची जर वेळ आली तर माझ्या बिहाफ दुसरं कोणी कम्प्लीट करेल असा माझा को पार्टनर मला शोधणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आपण आपल्यासारखा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला आपण कॉम्पिटिटर समजतो, हा, हा. पण ते कॉम्पिटिटर न समजता आपला तो व्यवसाय आपल्यासोबत आणीबाणीच्या वेळेला कसा कम्प्लीट करेल हम्म. तर ते पाहणं खूप गरजेचं आहे. आणि असेच आपल्यासारखे सेम उद्योजक आपल्या नेटवर्कमध्ये असायला पाहिजे. ते आपले कॉम्पिटिटर नसतात, ते कधी कधी आपल्याला कम्प्लीट करणारे असतात. तर बरोबर. बल्कमध्ये काम करायचंय, मोठ्या लेवलला झेप घ्यायची आहे, तर एकत्र येऊन जर आपण काम केलं, क्लस्टरच्या माध्यमातून जर काम केलं तर मला असं वाटतं की आपण भारतातले खूप मोठ्या लेवलचे एक स्ट्रॉंग मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस सेक्टरच्या वेगवेगळ्या कंपन्या बनवू शकतात. आता क्लस्टर म्हणजे नक्की काय, हम्म. तर एकच प्रोडक्ट विकणारे 100 लोक एकत्र येतात, अच्छा. त्यांचा एक ग्रुप बनतो. म्हणजे रॉ मटेरियल विकत घ्यायचं तिथे आपण 1000 रुपयाचं रॉ मटेरियल विकत घेतोय, तिथे आपण एकत्र 1,00,000चा रॉ मटेरियल विकत घेऊ आणि ते अच्छा. डिस्ट्रीब्युट होईल. ओके. कारण मी आज बऱ्याच जणींना पाहते की ज्वेलरी मेकिंग आणि मग नाही ही पण ज्वेलरी करते ती पण करते, पण आपण एकत्र जर आलो आणि प्रत्येकाची वेगवेगळी तर असतेच, प्रत्येकाचा वेगवेगळा पण आहे.
रॉ मटेरियल जर एकत्र विकत घेतलं आपण सगळ्यांनी हम्म. मिळून, जर 100 महिला एकत्र आल्या तर ते मणी, बीड्स, जे काही तार लागणार ते जर एकत्र परचेस केलं तर आपल्याला प्राइस कॉस्टिंग स्वस्त पडेल, पैसे वाचतील. पैसे वाचले आणि आपल्या प्रॉफिट मार्जिन मध्ये इन्क्रीजेस होईल. बरोबर. हा. आणि एखाद्या लेवलला आपल्याला बल्कमध्ये सेल करायचं असेल तर आपण मिळून ते काम करू. हम्म. पण एकत्र येण्याची भावना अजून समाजामध्ये रुजायला खूप वेळ जातोय. पण नक्कीच पुढची पिढी ही कम्प्लीट करेल जे आपण आतापासून सुरुवात केलेलं आहे, जे बरोबर. बीज आपण रोवतो आहे की आपण एकत्र म्हणून येऊन काम करूया. तर मला असं वाटतं की ह्या चॅनलच्या माध्यमातून अनेक उद्योजक जर पाहत असाल तर आपण असं एकत्र येऊन काम करूया जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची स्ट्रेंथ वाढेल आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चेंज होईल. उद्योजक ह्या समाजाचा किंवा ह्या भारतातला महत्वाचा कणा आहे, ही समज आणि ही जाण निर्माण होईल. ह्याची जबाबदारी आपल्याला घेणं गरजेचं आहे. मॅडम, आज जर मोडीन तर वाकणार नाही, जर अशी भावना ठेवून जर कोण उद्योजक असेल तर त्याला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करावा लागतो? शेवटी त्याला चॅलेंजेस फेस करावे लागतात ना. आज तुम्ही बघा ना, ज्यांच्याकडे पेशन्स आहेत, जे सातत्याने पाठपुरावा करतात, मग ते गव्हर्नमेंटचे टेंडर्स असू देत, मोठ्या मोठ्या बल्क ऑर्डर्स असू देत, कॉर्पोरेट गिफ्टिंग असू देत, अशा वेळेला तुम्ही थोडे पेशन्स ठेवून, थोडं नमतेपणा घेऊन जर काम केलं ना, तर मला असं वाटतं की मोडेन पण वाकणार नाही, पण त्याच्यापेक्षा वाकेन पण मोडणार नाही. ही भावना खूप महत्वाची आहे एक चांगला उद्योजक बनण्यासाठी. हे ताईंनी खूप छान मार्गदर्शन केलं की वेळ पडली तर मी वाकीन पण मोडणार नाही. म्हणजे तुम्ही कुटुंबासाठी करताय हे भान असू द्या की जेणेकरून गरज पडली तर आपण वाकू शकतो पण मोडणार नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मॅडम, तुम्हाला असं विचारायचं होतं की आज समाजामध्ये बरेच जे आहेत पुरुष आहेत ते मानसिक त्रासातून चाललेले आहेत, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते बऱ्याच गोष्टी आम्हाला कानावरती आल्या आणि आम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टी पाहिल्या पण. म्हणजे जास्तीत जास्त ज्या मानसिक त्रासामध्ये जी पुरुष मंडळी आज भेडसावली जातात ते म्हणजे खोट्या केसेसमुळे. म्हणजे आम्ही एका ठिकाणी महिला सक्षमीकरण करत आहोत आणि एका ठिकाणी आम्हाला अशा गोष्टी ऐकायला येतात की अरे, त्या घरातील महिला दुःखी आहे, त्या दुःखाचं जेव्हा आम्ही कारण विचारतो तेव्हा आम्हाला समजतं ना की तिच्या मुलावरती काहीतरी अन्याय होतोय, तिच्या मुलावरती काहीतरी खोटे केसेस केले जातात. बऱ्याच महिला पैशासाठी रेप केसेस टाकणं, मुलांना फसवणं, ह्या सगळ्या गोष्टी आज सुरू आहेत. बरोबर. तर ह्याच्यावरती काम करायला तर आम्ही सुरुवात केलेलीच आहे. अच्छा. जशी ही चळवळ होती महिला उद्योजिका बनवण्याची, बरोबर. कारण काय माहिती महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पुन्हा खालावायला जाईल. अशा घाणेरड्या महिला ज्या आहेत, ज्या विक्षिप्त विचारांच्या आहेत, पैशासाठी काही करायला त्या तयार आहेत, अशा महिलांवरती जेव्हा दबाव येईल, बरोबर, त्यावेळेला घरातील कुटुंबातला व्यक्ती म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करेल, पण जो मानसिक त्रास आहे तो हळूहळू कमी होईल. बरोबर. कारण प्रत्येक कुटुंब जर सुखी कुटुंब जर पाहायला गेलं ना तर ते सगळे हेल्दी असतात विचारांनी. बरोबर. आणि दुःख कुटुंब जर बघितलं ना की त्यांचे मानसिक विचारच विक्षिप्त असतात. आणि मोस्ट ऑफ ते बऱ्याचपैकी महिलांकडे जे जास्त दिसून येते आम्हाला. आणि ग्रामीण भागामध्ये, शहरी भागांमध्ये ज्यांच्यावरती खरंच त्या महिलांवरती अन्याय होतो ना, ते बिचारे आज कुठेच येत नाहीये. त्यांना त्या वंचित राहतात, वंचित आहेत बिचारा, त्यांची हिंमत पण नाहीये. पण कोर्टामध्ये येऊन तमाशा करणारे, माझ्यावरती हा अन्याय झाला, बिनधास्त बोलतायत, माझ्यावरती रेप झाला, अच्छा, म्हणजे हसत हसत बोलतात. अशा महिलांना धडा शिकवण्यासाठी आमची टीम आता तयार झालेली आहे. अच्छा. हो. आणि मग ह्या गोष्टींवरती आम्ही आता काम करणारच. कारण काय माहितीये का, उद्या एखाद्या ऑफिसमध्ये ऑफिसर घाबरेल, एकट्या लेडीला तो आतमध्ये घेणार नाही. म्हणजे आमच्यासारख्या चांगल्या महिला ज्या काम करतात समाजामध्ये, आज आमच्यावरती पण काहीतरी विचित्र गोष्टींचं बंधन येईल आणि पुन्हा आम्ही एक स्टेप पुन्हा मागे येऊ, केवळ ह्या घाणेरड्या विचारांच्या महिलांमुळे. मॅडम, तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार हा विषय? म्हणजे कशा पद्धतीने ह्या विक्षिप्त महिला आहेत त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करणार? सगळ्यात प्रथम तर आम्ही आमच्या डोक्यात विचार केला की वेगवेगळ्या ज्या केसेस चालू आहेत त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जी सुरुवात होते ना खोट्या केसेसची, ही पोलीस स्टेशन मधूनच होते.
काही पोलीस स्टेशन इतकं जबरदस्त आहे ना, की इतक्या चांगल्या लेवलला मदत करतात. अच्छा. पण काही असे पोलीस पण आहेत ना, ते पैशासाठी त्या बाईचा वापर करतात आणि त्या कुटुंबाला त्रास देतात. अशांची हिस्ट्री आम्ही आता सरकारसमोर घेऊन येणार आहोत. आणि अच्छा. मला 100% माहिती आहे, की हे जे सरकार जे आहे, देवाभाऊंचं जे सरकार आहे, शिंदे साहेबांचं जे सरकार आहे, ते नक्कीच पीडित महिलेला न्याय मिळवून देतील आणि ज्या खोट्या पीडित ज्या महिला आहेत, त्यांना शिक्षा पण देतील. पण मॅडम तुम्ही पोलिसांच्या बोललात आता, की पोलिसांचा आम्ही तपास घेणार. पण त्या महिलेवरती काय तुम्ही हे करणार? ती जी महिला वापरते, ज्या खोट्या केसेस टाकल्यात, तिला काय शिक्षा मिळणार? कारण तिला शिक्षा तर झालीच पाहिजे ना. तिला प्रूफ द्यावे लागतील. खोटं कसं झालेलं आहे. कोर्टामध्ये तिला जेव्हा विचारले जातील हे सगळे प्रश्न, पण मला असं वाटतं की आपण पोलिसांनीच थोडंसं ह्याच्यावरती स्ट्रिक्टली घेतलं ना, की एखादी कंप्लेंट रजिस्टर करण्याच्या आधीच त्याचे पुरावे जर घेतले ना, की बाई खरं बोलते की खोटं बोलते, तर ह्याच्यावरनं मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींवरती आळा बसेल आणि खोटं जे काम झालं म्हणजे कोर्टात येण्याच्या आधीच पोलीस स्टेशनपर्यंतच ह्या गोष्टीचं काही मॅटर जर तिथेच क्लोज होत असेल, हं. तर असं आव्हान किंवा असं निवेदन आम्ही सरकारपुढे घेऊन येतो आहोत. ज्याच्यामुळे त्या पुरुषावरती तर मानसिक त्रास होतोय, पण त्या पुरुषाबरोबर बाकीच्या पण महिला आहेत ना, ज्या आमच्या उद्योजिका आहेत, बरोबर. ते जेन्युइनली कष्ट करतायत. रात्रंदिवस त्या स्टॉलवरती उभं राहतायत. बरोबर. म्हणजे तिचं तर काही चुकत नाहीये ना. बरोबर. मग तिच्यावरती पण मानसिक त्रास होतोच आहे. मग त्या मानसिक त्रासासाठी आम्ही काम करणार. म्हणजे मुळावर घावा घालणार. अगदी. मॅडम, ज्या खोट्या केसेस टाकलेल्या आहेत, त्यांचं समजा केस जजमेंट आलं, ते केस पूर्ण रद्द करतात, म्हणजे डिसमिस करतात, की बाबा ह्याच्यामध्ये पुरावे नाहीयेत. नवऱ्याच्या साईडने निकाल देतात. पण त्या महिलेवरती काहीच आम्ही पण हे ते करत शॉक आहे नाहीत. ना, की हे काहीच तिला शिक्षा होत शिक्षा नाही, होत तिला नाही नाहीये. दंड होत. ते काहीच होत नाही. त्याच्याबद्दल तुमचं काय तो मत मला आहे? असं वाटतं, की हे मानसिक मानधारीचं जे काही आपण म्हणतो ना, की आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे. तिलाही दंड बसला पाहिजे पैशाच्या स्वरूपात. हं, हं, हं. की जेणेकरून एक जरब राहील. जर समाजामध्ये एक जरब राहील आणि अगदी एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. पॉझिटिव्हिटी निर्माण, की असं खोटं काम करण्याच्या आधी 100दा विचार करते. मॅडम, तुम्ही खूप सुंदर आणि छान सांगितलंत आणि मला फक्त एक शेवटचा एकदम प्रश्न विचारायचा आहे, की आज तुम्ही जर समाजाला एक मेसेज द्यायचा असेल हां. काही, तर तुम्हाला आजच्या पिढीला काय तुम्हाला मेसेज द्यावासा वाटेल? ते एक जरा सांगा. नक्कीच. कारण शेवटचा जो आपला प्रश्न होता ना, की आज अनेक पुरुष मानसिक परिस्थितीमध्ये वावरला जातोय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलेही व्यवहार करताना, कुठलेही मेसेज करत असताना, खास करून मी अनेक कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर प्रोफेसर असतील, पुरुष असतील, घरातला कर्ता पुरुष असेल, तर आपण प्रत्येक गोष्ट थोडी विचार करूनच करूया. कारण कायदा हा महिलेच्या बाजूने आहे. आणि त्या कायद्याचा वापर जिच्यावरती खरंच अन्याय होतो तिथे बिचारी वापरत पण नाहीये. पण नको त्या महिला पैशाच्या खातर वापर केला जातोय. त्यामुळे तुम्ही सशक्त बना, घाबरू नका. कुठलाही अन्याय होत असेल तर कुटुंबाला लगेच सांगा. आमच्यासारखी संस्था आहे जी महिलांसाठी काम करते, अशा संस्थेबरोबर लगेच कनेक्ट व्हा. भीती राहून, घाबरून चुकीच्या गोष्टी अजून तुमच्याकडून होत असतात आणि मग ती खूप मोठी स्टोरी बनते. तर घाबरून न जाता कुटुंबावरती सगळ्या गोष्टी शेअर करा, की आपल्याकडून काय चूक झाली आणि काय नाही. पण शक्यतो काही गोष्टी चुकीच्या करूच नका. रिस्पेक्ट करा अनेकांचा आणि मी असं नाही म्हणणार, की महिलांपासून तुम्ही 10 हात लांब राहा. महिलांचा रिस्पेक्ट करा, पण आपल्या हातून कुठलीही चुकीचं घडेल किंवा कुठला चुकीचा मेसेज जाईल, ह्याच्यावरती आपण आळा घेऊया आणि पुरुष प्रधान हा रिस्पेक्टफुल आहे, महिलांचा सन्मान करतो आणि त्याला जाणीव आहे कुटुंबाची. हे जे गुणधर्म आहेत ना, हे आपण दाखवूया आणि त्याचा इम्प्लिमेंट करूया. कुटुंबालाही खूप चांगला आनंद होईल कारण चूक होते बरोबर. आणि एका छोट्या चुकीमुळे खूप गोष्टी घडतायत आज समाजामध्ये. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मी तुम्हाला तीच स्टोरी सांगेन, की तुम्ही जे प्रेम प्रकरण करता आणि कमी वयामध्ये प्रेमात पडता, तर ते पाहत असताना कुटुंबातील लोक तुमच्यावरती केस करू शकतायत. तर बालिश मुलीबरोबर प्रेमविवाह तर करूच नका किंवा प्रेमातही पडू नका. कारण मी आज बघितलंय, की काही कारण नसताना 20 वर्षाची मुलं आज जेलमध्ये आहेत. आज गेले 5 वर्ष ते लोकं जेलमध्ये आहेत. त्यांच्या आयुष्यावरती, त्यांच्या मानसिकवरती काय परिणाम झाला असेल,
हे विचाराच्या पलीकडे आहे. ही चूक तुमच्याकडून होऊ नये. त्यामुळे आदर्श ठेवूया आपण आपल्या व्यवसायाकडे आणि आपल्या शिक्षणाकडे आपण जास्त फोकस करूया. चांगलं व्यक्तिमत्व आपण आपलं स्वतःचं बनवूया. चांगले उद्योजक, चांगले नोकरी करणारे बनूया आणि कुटुंबाला जास्त वेळ देऊया. असं मला वाटतंय की मी माझ्या स्वतःच्या घरातून पण हा मेसेज देत असते की माझ्या मुलालाही मी सांगत असते की बाय मिस्टेकली तुझ्याकडून चुकीचं काही गोष्ट घडता कामा नये. बरोबर. आणि असं जर चुकीचं काही होत असेल तर क्विकली तू आमच्यापर्यंत कळव, कारण घाबरून मुलं नाही सांगत आणि मग मोठ्या गोष्टी होतात. बरोबर. मिस्टरांना पण तोच मेसेज असतो की ऑफिसमध्ये काही महिला असतील, चुकून रागाच्या वर अपशब्द आपण बोलतो तर त्याच्यावरती कंट्रोल करा. तो राग महत्वाचा नाहीये त्या क्षणाला, तर रिस्पेक्ट करूया आणि चांगल्या भाषेत पण आपल्याला समजवता येतं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या शब्दाला मान ठेवून इकडे आलात, या आमच्या स्टुडिओला व्हिजिट केलीत आणि तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि आमच्या या व्ह्युअर्सला तुम्ही मार्गदर्शन केलं, याच्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि आपल्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की एका ठिकाणी काही महिला ज्या आहेत त्या खोट्या केसेस करून काही करून म्हणजे वेगळ्या मार्गाने पैसे कमवतात, जे नैतिकतेला पूर्ण काळिंबा फासणारा मार्ग असतो तिकडून पैसे कमवतात. तर त्याला चपराक ही पौर्णिमाताई शिरीषकर आहेत. म्हणजे फक्त एक इच्छा होती की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी बनायचंय, की जेणेकरून माझं एक अस्तित्व निर्माण होईल. आणि त्यांचे अर्थात की त्यांच्या शब्दांनी नाही पण त्यांच्या कृतीमुळे त्यांचे कुटुंब त्यांच्या पाठीशी होते. पण त्यांनी आज शेअर मार्केटच्या जगामध्ये एक आपलं वर्चस्व निर्माण केलंय आणि आज 7 लाख महिला हे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत आणि त्यांना त्यांनी सशक्त केलेलं आहे. तर आमचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की असेच तुम्ही पुढे जा आणि असेच यश संपादन करा आणि सगळ्यांसमोर आदर्श निर्माण करा, हेच आमची शुभेच्छा आहे. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.